नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजच्या दिवसभरातील 4 महत्त्वाच्या बातम्या आपण आजच्या जेएम विशेषमध्ये पाहणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे हाँगकाँगमधून. घटना हाँगकाँगमधली आहे, हृदय पिळवटून टाकणारी. हाँगकाँगमध्ये भीषण आग लागली, 65 जणांचा मृत्यू झाला तर 70हून अधिक जण हे जखमी झाले. शेकडो जण अजूनही बेपत्ता आहेत. घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांमध्ये धुराचे लोट, आगीच्या ज्वाळा, आग विझवण्यासाठी प्रयत्न करणारे अग्निशमन दलाचे जवान आणि गोंधळात पडणारे लोक स्पष्ट दिसतायत. या प्रकरणी मनुष्यवधाच्या संशयावरून 3 जणांना अटक केली आहे. त्यापैकी 2 जण बांधकाम कंपनीचे संचालक असून 1 जण अभियांत्रिकी सल्लागार आहे. आगीचं नक्की कारण अद्याप समजलं नाही. मात्र पोलिसांनी या संदर्भात प्राथमिक माहिती देताना खिडक्यांना अडथळा आणणारे पॉलिस्टायरीन बोर्ड आढळलेत. इमारतीमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू होतं आणि या बोर्डांमुळेच आग वेगानं पसरली असावी अशी प्राथमिक माहिती दिली आहे. तर ही आग नेमकी कशी लागली, स्वरूप नेमकं काय होतं ते पाहूयात. हाँगकाँगमधील वांगफुंगमध्ये अग्नितांडव हे बघायला मिळालं. दुपारी 2:50 हा आगडोम उसळला. 31 मजली इमारतीमध्ये 2000 फ्लॅट्समध्ये ही आग लागली. सरकारी आकडेवारीनुसार एकूण 4600 रहिवासी या इमारतींमध्ये राहत होते. बांबूची परात, अन्य ज्वलनशील सामुग्रीमुळे ही आग आणखी भडकली. अग्निशमन दलाच्या 700हून अधिक बंब या ठिकाणी काम करत होते, आग विझवण्याचं काम करत होते. एका अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्याचा सुद्धा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. 1997 नंतर भीषण आगीची ही दुसरी हाँगकाँगमधील घटना आहे. तर दुसरी अपघाताची बातमी चीनमधून. चीनच्या दक्षिणेकडील युनान प्रांतात गुरुवारी सकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 11 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय आणि 2 जण हे जखमी झाले. भूकंपाशी संबंधित उपकरणांची चाचणी करणारी एक चाचणी ट्रेन अचानक कर्मचाऱ्यांना धडकली आणि हा अपघात झाला. हा अपघात कुनमिंग शहरातील लाओयांगजेन रेल्वे स्थानकावर झाला, जिथे रेल्वे कर्मचारी वळणाच्या ट्रॅकवर काम करत होते. त्याच वेळेस ट्रेन त्याच ट्रॅकवर आली आणि धडक झाली. 2011 मध्ये झालेल्या रेल्वे अपघातानंतरची ही दुसरी सर्वात मोठी घटना आहे. तेव्हा रेल्वे अपघातात 40 लोकांचा मृत्यू झाला होता. चाचणी ट्रेन क्रमांक 55537 भूकंपाचे मोजमाप करणाऱ्या उपकरणांच्या तपासणीसाठी धावत होती. अपघातानंतर लगेचच रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन बचाव कार्य हे सुरू केले. तर मुंबईकर आणि मुंबई महानगरामध्ये राहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कोणती आहे पाहूयात. उत्तन ते विरार सागरी सेतूच्या DPRला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे. एकूण 58,754 कोटींचा हा प्रकल्प आहे. यामध्ये भाईंदरमधील उत्तन, वसई आणि विरारला सागरी सेतूनं जोडण्यात येणार आहे. सर्व जोड रस्ते आणि मुख्य सेतूची लांबी धरली तर या प्रकल्पाची एकूण लांबी ही 55 किलोमीटर एवढी आहे. हा भारतामधील सर्वात लांब सागरी सेतू असणार आहे. हा सागरी सेतू मुंबईच्या विस्तारित कोस्टल रोडचा महत्त्वाचा दुवा असणार आहे. म्हणजेच वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू, मग वर्सोवा ते उत्तन, नंतर उत्तन ते विरार आणि विरार ते वाढवण असा हा संपूर्ण प्रकल्प आहे. यामुळे नरिमन पॉइंट ते विरार प्रवास अवघ्या 30 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे. म्हणजेच पश्चिम द्रुतगती महामार्ग, SV रोड आणि लिंकिंग रोडवरील भार हा कमी होणार आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे वसई, विरार, पालघर, वाढवण या परिसराचा खऱ्या अर्थानं विकास होऊ शकेल. कारण आत्ताच्या घडीला हे सर्व भाग केवळ मुंबई अहमदाबाद महामार्गानं मुंबईला जोडले गेलेत आणि या महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी असते. या उत्तन मार्गामुळे ही वाहतूक कोंडी कमी होईल. तर मुंबईच्या विस्तारित कोस्टल रोडचं स्टेटस आणि त्याचे फायदे काय आहेत त्यावर एक नजर टाकूयात. मुंबईमध्ये जमिनीवर रिंग रोड बनवणं शक्य नाहीये.
त्यामुळे सागरी सेतूचं जाळं उभारण्याचं महायुती सरकारचं धोरण आहे। हा प्रकल्प अनेक टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे। मरीन ड्राईव्ह वरळी कोस्टल रोड 11 मार्च 2024 पासून सुरू होईल। वरळी ते वांद्रे सागरी सेतू 2008 पासून सुरू आहे। वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू 60% काम पूर्ण झालंय। वर्सोवा ते भाईंदर सागरी सेतू बांधकाम सुरू आहे। भाईंदर ते विरार सागरी सेतू डीपीआरला मान्यता देण्यात आली आहे। विरार वाढवण बंदर सागरी सेतू राज्य सरकारची मान्यता मिळाली आहे। सागरी सेतू विरारला मुंबई ते दिल्ली एक्सप्रेसवेला जोडला जाणार आहे। तसंच विरार अलिबाग जोड रस्त्याला देखील जोडण्यात येणार आहे। यामुळे समृद्धी महामार्गावरून थेट विरार वांद्रे नरिमन पॉइंटला जाता येईल। तर या निमित्तानं सध्या मुंबई आणि परिसरामध्ये नेमक्या कोणकोणत्या प्रकल्पांचं काम सुरू आहे तेही पाहूयात। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, वांद्रे विरार कोस्टल रोड, मानखुर्द ते ठाणे फ्रीवेचं काम सुद्धा सुरू आहे। हाही प्रकल्प सुरू आहे। ठाणे ते समृद्धी महामार्ग कनेक्टर, अटल सेतू ते मुंबई पुणे एक्सप्रेसवे कनेक्टर, विरार अलिबाग कॉरिडॉर, मुलुंड गोरेगाव लिंक रोड भुयारी मार्ग याचंही काम सुरू आहे। गायमुख ठाणे ते दहिसर भुयारी मार्ग, पातलीपाडा ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचं कामही सुरू आहे। ठाणे कोस्टल रोडचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। ठाणे ते नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्ग, ठाण्यातील घोडबंदर रोडचं विस्तारीकरण हे सुद्धा होणार आहे। घोडबंदर रोडवर सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी असते। शिवडी वरळी उन्नत मार्गाचं कामही सुरू आहे। ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह बोगदा याचंही काम प्रगतीपथावर आहे। ऐरोली ते काटई नाका मार्ग। तर मुंबईच्या मेट्रो प्रकल्पांबद्दल मोठी बातमी आहे। अनेक महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांसाठी राज्य सरकारनं जवळपास 500 कोटींचं कर्ज हे MMRDAला वितरित केलंय। मुंबई आणि ठाणे परिसरात अनेक मेट्रो प्रकल्प निर्माणाधीन आहेत। काही प्रकल्प तर जवळपास पूर्ण होत आलेत, मात्र त्यांना निधी कमी पडू नये म्हणून सरकारनं MMRDAला हे बिनव्याजी कर्ज दिलंय। कारण मेट्रो 3 हा भुयारी मेट्रोचा मार्ग वगळता सर्व मेट्रो प्रकल्प हे MMRDA राबवत आहे। तर मुंबई महानगर परिसरातील कुठल्या मेट्रो मार्गाला किती निधी देण्यात आलेला आहे त्याच्यावर एक नजर टाकूयात। ठाणे कल्याण भिवंडी मेट्रो 52 कोटी, स्वामी समर्थ नगर विक्रोळी 33 कोटी, दहिसर पूर्व DNA नगर 29 कोटी, दहिसर पूर्व अंधेरी पूर्व 50 कोटी, DNA नगर मंडाले 113 कोटी, गायमुख ठाणे ते वडाळा 99 कोटी, दहिसर मीरा रोड गुंदवली विमानतळ T2 66 कोटी, गायमुख ठाणे ते मीरा रोड 86 कोटी, कल्याण ते तळोजा 1 कोटी।